तुम्हाला सर्वांना सुरुवातीला मी माझा परिचय देतो आहे. मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि मी आहे लाडेगावचा. माझं एक छोटंसं गाव आहे तालुका अकोटमध्ये, उमराबोडी सर्कलमध्ये मी राहतो, अकोट हिवरखेड रोडला. आणि जिल्हा हा माझा अकोलाच आहे. आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीनं इथं PKBला मी जवळपास आता हे माझं 3रं वर्ष आहे. मी इथं लेक्चर्स देत आहे, ट्रेनिंग्स देत आहे. आणि माझे ट्रेनिंग देण्याचे जे विषय राहतात याच्यामध्ये तो राहतो एंटरप्रेन्योरशिप, उद्योजकता राहतो, त्यासोबत स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंग हे माझे सब्जेक्ट राहतात. आणि तसं याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी विविध विषयांवरती ट्रेनिंग्स वगैरे देत राहतो. त्याच्यामध्ये मग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, की ऑफ सक्सेस आहे, त्यानंतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी, त्यानंतर व्यक्तिमत्व विकास या विषयावरती, किंवा इतर टॉपिक जे वेळेवर येणारे असतात. त्याच्यामध्ये मग काही सामाजिक विषय असतात, त्याच्यामध्ये दारूबंदी आहे, स्वच्छता आहे, तर हे विषय सुद्धा राहतात. स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे. तर हे सगळे विषय मी घेऊन विविध विषयांवरती लेक्चर्स वगैरे देत राहतो. आणि तसंही मी विविध स्कूलवरती हे सगळे ट्रेनिंग प्रोग्राम करतो. इतर विषयांवरती काही मोटिवेशनल टॉपिक सुद्धा त्याच्यामध्ये राहतात. तर आज आपल्या इथं उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन मुंबई पुरस्कृत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम CME-GP योजनेअंतर्गत उत्पादन उद्योगासाठी 12 दिवसीय निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण इथं आयोजित केलेलं आहे. आणि याचा आयोजक तुम्हाला माहिती आहे कोण आहे, तर महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED व जिल्हा उद्योग केंद्र DIC अकोला. तर यांच्या वतीनं खूप छान असं ट्रेनिंगचं आयोजन केलेलं असते. त्याचं कारण काय आहे, यांना या ट्रेनिंगची म्हणजे ट्रेनिंग देण्याची आवश्यकता काय वाटते, त्याचं कारण असं आहे की यांना हे माहिती आहे की खूप सगळे जे लोक आहेत उद्योग व्यवसाय करण्यासाठी इच्छुक राहतात, पण उद्योग व्यवसाय करत असताना त्यांना त्याच्या संदर्भात ज्या काही सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत तर त्या माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्या सगळ्याचे काही बारकावे आहेत, बारीक सारीकच्या गोष्टी आहेत, ह्या कुठून क्लिअर होतील, तर त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून क्लिअर होणार आहेत. आता तसे काही जे लोक आहेत तर त्यांचा सुरुवातीपासून काही उद्योग व्यवसाय आहेत आणि त्यांना फक्त काही मोठ्या लेवलवरती त्या उद्योग व्यवसायाला वाढवायचं आहे. तर काही उद्योजक याच्यामध्ये अशा स्वरूपाचे सुद्धा आहेत, किंवा काही जे असतील ते एकदम ते नवीन उद्योगाची जी स्थापना आहे हे करणार आहेत. तर असे 2 प्रकारचे जे उद्योजक आहेत त्याच्यामध्ये राहणार आहेत. तर आजचा जो आपला टॉपिक आहे, आजचा टॉपिक राहणार आहे स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंग. तर हा टॉपिक आपण निवडणार आहे. आता याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट जो आहे, स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंग हे तिन्ही जे टॉपिक आहेत तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. मग कोणी कुठल्याही प्रकारचा उद्योग व्यवसाय करू द्या. कारण कसं आहे की आज जे स्किल आहे, स्किल डेव्हलपमेंट जो आहे तर हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. तर आपल्यामध्ये जे विविध स्किल आहे तर ते असणं खूप गरजेचं राहते. तर आपण विषयाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी मला असं वाटते की आपण जो परिचय आहे सर्वांचा आपण करून घेणार आहोत शॉर्ट मध्ये. आणि मी सुरुवातीला माझा परिचय मी करून दिला आहे. तुम्ही तुमचा सर्वांचा थोडेसे परिचय घेऊन घेतो, इंट्रोडक्शन घेऊन घेतो, त्याच्यानंतर ट्रेनिंगला मी सुरुवात करतो. आणि हा आहे कॉलर माईक. मी याचा एक व्हिडिओ तयार करत आहे ट्रेनिंगचा. तर जे बोलायचं आहे तर याच्यामध्ये बोलायचं, कारण आवाज जो आहे हा आवाज क्लिअर येणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाने स्वतःचा पूर्ण परिचय द्यायचा आणि तो जो कॉलर माईक आहे थोडासा खाली पडणार नाही याची काळजी घ्यायची. माझं नाव गोपाळ समाधान पोहोरे, राहणार उर्वळ बुजुर्ग, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. माझा उद्योग दंतमंजन. अच्छा, ओके, चालेल. त्यांना दे. माझं नाव विजय गाडेकर आहे. माझा रेस्टॉरंट आहे आणि समोर लॉजिंग आणि बार वगैरेचं प्रोसिजर आहे. अच्छा. मी संदीप लक्ष्मणराव ताडे. माझा उद्योग आहे फोटोग्राफी. तुम्ही कुठून आहात? डाबकिरोळ अकोला. बरं बरं बरं. फोटोग्राफी. अच्छा, ओके, ठीक आहे. माझं नाव आदित्य प्रकाश दहीहंडेकर, राहणार मूर्तिजापूर, नागपुरी, आणि माझं सलूनची शॉप आहे. सलूनची? हा, सलूनची. ओके. माझं नाव विक्की बापरा इंगळे, राहणार महात्मा फुले नगर, सिंदखेड, अकोला. माझा व्यवसाय फोटोग्राफी. गाव कोणतं म्हटलं? अकोला. अकोला, हो. अच्छा. आणि उद्योग काय आहे तुमचा? फोटोग्राफी. फोटोग्राफी. हो. अच्छा, ओके, ठीक आहे. द्या त्यांना.
बोला बोला, तुम्ही बोला. सर मी आर्किटेक्ट कजरी निराग हेडा, मी अकोल्यावरनंच आहे. माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, म्हणजे बरं. एक्झिस्टिंग आहे ऑलरेडी. आम्ही मॅन्युफॅक्चरिंग एक्सटेंड करत आहोत वॉल डेकोर इंटिरियर प्रोडक्ट्स. अच्छा, प्रोडक्ट्स कुठले? इंटिरियर डेकोर प्रोडक्ट्स, आर्टिफॅक्ट्स, वॉल अच्छा, अच्छा, पेंटिंग, अच्छा. हां ते मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण. ओके ओके. हां. त्यामध्ये ते आरसीसी डिझाईन वगैरे येते का त्याच्यामध्ये? आरसीसी नाही, अच्छा इंटिरियर प्रोडक्ट्स डेकोरेशनसाठी आपण स्टॅच्यू वगैरे ठेवतो ना, ओके. स्टॅच्यू किंवा पेंटिंग्स लावतो, मोठमोठ्या पेंटिंग्स लागतात म्युझियम मध्ये मोठ्या ह्याच्यात. ओके. हां ते मॅन्युफॅक्चरिंग अकोल्यात सुरू करत होतो. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे. सर माझं नाव अमोल खैरे आहे. मी इथं अच्छा, गाव कोणतं तुमचं? मलकापूर. अच्छा, ठीक आहे. आणि माझा झेरॉक्स सेंटर, ऑनलाईन सेंटरचा व्यवसाय झेरॉक्स सेंटर. आणि ऑनलाईन. बरं बरं, ठीक आहे, चालेल. चला, सर्वांनी छान असा परिचय करून दिलेला आहे. त्यानंतर आता आपण जो टॉपिक घेणार आहोत आजचा ट्रेनिंगचा, तर तो आहे स्किल डेव्हलपमेंट, क्वालिटी कंट्रोल आणि मार्केटिंग. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण स्किल डेव्हलपमेंट हा जो टॉपिक आहे हा आपण घेणार आहोत. आता याच्यामध्ये सुरुवातीला मला हे सांगायचं आहे की मी ट्रेनिंगची जी सुरुवात आहे ही एज्युकेशन पद्धत जी आहे, एज्युकेशन सिस्टम जी आहे तिथून करत असतो स्किल डेव्हलपमेंटचे. आता याच्यामध्ये आपला जो भारत आहे, आपल्या भारतामध्ये सुरुवातीला जी शिक्षण पद्धती लागू झाली तर ती असं म्हटलं जातं की लॉर्ड मॅकेलो जो इंग्रज अधिकारी आहे त्यांना आपल्या इथे शिक्षण पद्धती चालू केली. पण आता हे बरोबर आहे, जे सेंटेन्स बोललो ते मी बरोबर आहे, पण आपल्या इथं तसं वैदिक काळापासून शिक्षण पद्धती चालू आहे. पण जास्तीत जास्त आपण सध्या काय पकडतो की लॉर्ड मॅकॅलो पासून आपण त्याचा अभ्यास करतो सध्या जास्तीत जास्त. पण जे विद्यार्थी नेटसेटचा अभ्यास करतात असिस्टंट प्रोफेसरसाठी, तर ते वैदिक काळापासून एज्युकेशन पद्धतीचा वापर म्हणजे त्याचा जो अभ्यास आहे ते करत राहतात. पण मला हे सांगायचं, मी लॉर्ड मॅकॅलोच्या शिक्षण पद्धतीपासून बोलणार आहे. तर भारतामध्ये लॉर्ड मॅकॅलोनं आपल्या इथं शिक्षण पद्धती चालू केली. तर ही शिक्षण पद्धती जी चालू केली तर त्याच्यामध्ये त्यानं काय केलं होतं, त्याने त्याच्या बापाला पत्र लिहिलं होतं की भारतामध्ये 1000 वर्षापर्यंत गुलामांच्या फौजा तयार होणार आहे. किती? 1000 वर्षापर्यंत. मग त्यानंतर मग आपल्या इथे अशा स्वरूपाची शिक्षण पद्धती चालू करण्यात आली की आपल्या इथे जे युवक आणि युवती आहेत हे शिकून काय होतात, ग्रॅज्युएट होतात. मग त्याच्यामध्ये BA, BCom, BSc किंवा इतर डिग्र्या घेऊन तयार होतात. पण ते फक्त काय झाले, ग्रॅज्युएट झाले आजपर्यंत बरेचसे जण. पण आणि त्या इंग्रजांना काय करायचं होतं, इंग्रजांना करायचं होतं की आपलं इथलं जे काही मनुष्यबळ आहे हे प्रशिक्षित करून याचा त्यांच्यासाठी वापर करून घ्यायचा होता. त्यांना काय करायचं होतं की त्यांच्याकडे म्हणजे त्यांचं जे इंग्रज संख्या आहे ही काय होती, कमी होती, आणि त्यांना आपल्याच लोकांकडून आपल्याच लोकांवरती राज्य करून घ्यायचं होतं. म्हणून आपल्या लोकांना फक्त त्यांना जे शिक्षण द्यायचं होतं ते कारकुनी पद्धतीचं शिक्षण द्यायचं होतं. आपले इथले लोक थोडेसे साक्षर करायचे आणि त्यांना फक्त स्वतःचं पोट भरता येईल एवढंच कमावता आलं पाहिजे, आणि ते स्वतःच्या पायावरती खूप जास्त चांगल्या पद्धतीनं आर्थिकरित्या उभे नेत राहिले पाहिजेत. अशा स्वरूपाची कारकुनी पद्धतीची त्यांनी शिक्षण पद्धती चालू केली. आणि त्यांचं टार्गेट हे होतं की भारतीय लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही झाले पाहिजेत, कारण जर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले तर ते गुलामगिरीत राहू शकणार नाहीत. तर हे त्याचं टार्गेट होतं. आणि शिक्षण पद्धती त्यांनी कारकुनी पद्धती चालू केली की आपल्या इथे आपण काय होतं की शिकून तयार होतो वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्र्या घेऊन. आणि आताही त्या शिक्षणाचा जो उपयोग आहे, आता सध्याच्या युगात बरेचसे जण काय करतात की वेगवेगळ्या डिग्र्या घेतात आणि त्या डिग्र्याचा उपयोग मग ते स्पर्धा परीक्षांमध्ये विविध पोस्ट अचीव करण्यामध्ये ते लावतात, पूर्ण ताकद लावतात. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टवर ते जॉईनिंग करतात. मग शेवटी काय करून आले, ते नोकरीच करून आले. शिकूनही काय करून आलेले, नोकरीच करून आलेले आहेत. मग फक्त कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये करते, कोणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये करते. तर मग शेवटी काय करून आले, ते नोकऱ्या करून आले. पण असे फार कमी लोक आहेत की ते काय करतात की आपल्या शिक्षणाचा जो वापर आहे हा उद्योग व्यवसायासाठी करतात. असे मोजके लोक आहेत. आणि मग मला हे सांगायचं आहे की आपल्या इथं आपण आपल्या शिक्षणाचा जो उपयोग आहे हा कशासाठी केला पाहिजे, आपण उद्योग व्यवसायासाठी केलं पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब म्हणतात की आपण जे स्वप्न आहे, स्वप्न कसं पाहिलं पाहिजे, मोठं पाहिलं पाहिजे, बिग ड्रीम.
बरोबर आहे ना. छोटे स्वप्न आपण पाहायचं नाही. आपण दुसऱ्याच्या इकडे नोकरी न करता, दुसऱ्याच्या इकडे आपण खडे घाशी न करता आपण आपला स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय चालू करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे की आपलं स्वतःचं साम्राज्य छोटं असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं असलं पाहिजे. आपला व्यवसाय छोटासा जरी असला तरी चालेल, पण तो स्वतःचा असला पाहिजे. आपण त्याचा मालक असलो पाहिजे. आणि हळूहळू कोणी एकदम मोठं झालं नाही, हळूहळू काय होते की व्यवसाय जो आहे लहानाचा मोठा होतोच, त्याला वेळ लागत नाही आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग, मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या शिक्षणाचा उपयोग करून दुसऱ्याच्या इकडे आपण रोजगार मागायला नाही गेलो पाहिजे. तर आपल्या शिक्षणाचा उपयोग करून आपण 1000 लोकांना, 1,00,000 लोकांना आपण रोजगार कशा पद्धतीने उपलब्ध करून देऊ, अशा स्वरूपाचं स्वप्न आपलं असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण छोटे मोठे उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आपण केला पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आजपर्यंत आपल्या भारतातल्या पिढ्यानपिढ्या ह्या बर्बाद झालेल्या आहेत या कारकुनी पद्धतीच्या शिक्षणामुळे. आपल्या इथे पॉलिटेक्निक कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यानंतर इतर स्वरूपाचे जे स्किल बेसवर जे आधारित ITI कॉलेजेस वगैरे आहेत ते भरपूर उशिरा चालू झाले. तोपर्यंत काय झालं की तोपर्यंत कारकुनी पद्धतीचे शिक्षण घेऊन पिढ्यानपिढ्या भारताच्या या बर्बाद झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यामुळे आता तरी काय होते की आताही सध्या आपण जर चित्र पाहिलं तर मराठी माणूस उद्योगात मागे का. तर हे कधी कधी मी जेव्हा डिग्री कॉलेजला जेव्हा शिकत होतो तर मराठीच्या पुस्तकामध्ये हा धडा असायचा, मराठी माणूस उद्योगात मागे का. कारण आजूबाजूला जर पाहिलं, जर चित्र पाहिलं तर बाकी सगळे त्याच्यामध्ये सिंधी, मारवाडी, राजस्थानी, गुजराती हे जे लोक आहेत उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला दिसतात. आणि जे फ्रुट्स आणि कन्स्ट्रक्शन आहे तर ती जी फील्ड आहे तर जो मॉमेडियन वर्ग आहे त्यांनी ते डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येते. पण आपण आपले जे लोक आहे, आपले लोक आपण कधी कधी समजा आपण काय उद्योग व्यवसाय करायला गेलोही इकून तिकून, आणि काय होते की कधी कधी आपल्याला अडचणी पण येतात. कारण व्यवसाय म्हटलं की रिक्स आली, म्हणजे एखाद्या वेळेस आपण उद्योग व्यवसाय टाकला तर त्याच्यात अडचण येणारच नाही असं नाही आहे. मग एखाद्या वेळेस अडचण आली त्यामुळे मग आपल्याला एखाद्या वेळेस उद्योग व्यवसाय आपल्याला बंद करावा लागला तर मग आपल्या घरचे सुद्धा आपल्याला कधी कधी सपोर्ट करत नाहीये. असं सुद्धा चित्र बरेचदा दिसते. घरचे म्हणतात तुला की उद्योग व्यवसाय जमत नाही, त्यापेक्षा ते मुकाट्यानं बंद कर आणि दुसरे कामं कर. असं सुद्धा कुठे घरी घरी आपल्याला चित्र पाहायला मिळते. पण आपल्या घरच्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे. आपले जे मराठी लोक आहेत, विशेषतः आपल्या मराठी लोकांमध्ये मी एक चित्र पाहतो की त्यांची मुलं मुली शिकले की ते त्यांना काय म्हणतात की बेटा आता तू छानपैकी आता तू ग्रॅज्युएट झाला, तू पोस्ट ग्रॅज्युएट झाला, आता तू काय कर मस्तपैकी दुसऱ्याच्याकडे नोकरी करायची, नोकरी केली की पैसे येणार आहेत आणि मग तुझं लग्न करून दिलं की आम्ही आमच्या जबाबदारीतून मोकळं, तुझे त्याचे दोनाचे 4 हात करून दिले की काय होतात आई वडील त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होऊन जातात. तर आपल्या मराठी जे लोक आहेत यांच्या इथून सुद्धा त्यांच्या मुलाबाळांना सांगितलं जाते की बेटा तू नोकरी कर बरेच ठिकाणावरून. तर आपल्या इथे नोकरीचं जास्त फॅड आहे. त्याचं कारण काय की त्याचं कारण म्हणजे स्थिर पगार मिळतो, परंतु नोकरी म्हणजे काय गुलामगिरी. नोकरीमध्ये तुम्हाला काय येणार आहेत, बंधनं येणार आहेत. नोकरीमध्ये तुम्हाला बंधनं येणार, कुठली बंधनं येणार आहेत, तुम्हाला लिमिटेड पगार भेटणार आहे, तुम्हाला ठरवलेल्या टायमिंग मध्ये ऑफिसमध्ये हजर राहावं लागणार आहे, तुमच्यावर कोणतरी बॉस असतो, तुम्हाला स्वतःच्या मनाप्रमाणे डिसिजन्स घेता येणार नाही आहे. तर हे त्याच्यामध्ये काय येतात, प्रॉब्लेम येतात. तुमचं फ्रीडम संपूर्ण हरवून जाते त्या टायमिंग मध्ये. पण जर तुमचा उद्योग व्यवसाय असला तर तुम्हाला इन्कम कमवण्याचं तुम्हाला लिमिटेशन्स नाही आहे, तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही कमवू शकता. त्यानंतर तुम्हाला टाइम बाउंडिंग राहणार नाही आहे, टायमिंगचं लिमिटेशन नाही. तुम्ही तुमच्या मताप्रमाणे काय करू शकता, उद्योग व्यवसाय करू शकता आणि तुमचे स्वतःचे ओन डिसिजन्स राहणार आहेत. कारण व्यवसाय तुमचा असतो, तुमच्या मतात बोलणारं कोणीच राहणार नाही आहे. पण नोकरीमध्ये तसं तुम्हाला करता येणार आहे का, नाही. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवसायामध्ये करता येणार आहेत. जर तुम्हाला जीवन जगत असताना खरं स्वातंत्र्य अनुभवायचं असेल, आर्थिक स्वातंत्र्य किंवा इतर स्वरूपाचे स्वातंत्र्य, तर तुम्ही उद्योग व्यवसाय करा. आणि याच्यामध्ये उद्योग व्यवसाय करत असताना तुम्ही मॅनेजमेंट करा. इतरांकडून काम करून देणे ही एक कला असते, त्याला म्हटलं ते मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन. तर याचा उपयोग सुद्धा तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की आपण काय करायचं की आपण आपला जो काही एज्युकेशन आहे, एज्युकेशनचा जो वापर आहे, तर हा आपण मॅनेजमेंट करून उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपण करायला पाहिजे. जे लोक आपल्या शिक्षणाचा वापर करून उद्योग व्यवसाय करतात, त्याच्यामध्ये नियोजन करतात, व्यवस्थापन करतात, तर ते जे लोक आहेत हे उद्योग व्यवसायामध्ये भरपूर पुढे जातात. तर आता याच्यामध्ये मला एक
एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो आहे की याच्यामध्ये माझा भाऊ आहे स्वतःचा. यस, माझा स्वतःचा मोठा भाऊ आहे आणि आमच्या दोघं भावांमध्ये कमालीचं अंतर आहे. तर याच्यामध्ये आता मी आहे पोस्ट ग्रॅज्युएट, माझं M.Com फर्स्ट क्लास आहे. माझं जे वय गेलं हे कशामध्ये गेलं, एज्युकेशन करण्यामध्ये गेलं. जवळपास वयाचे 30 वर्ष मी शिकलोच आहे. त्यानंतर मी सुद्धा आतापर्यंत काय केलं, मला टीचिंगची आवड होती, पॅशन होती, त्याच्यामुळे मी जॉब केला. जवळपास 14 वर्ष सिनियर कॉलेजला मी टीचिंग केलेलं आहे. आता मग हे सगळं करत असताना मग काय झालं की मी पैसे कमावण्याच्या क्षेत्रात थोडंसं मागे पडलो. पण माझा जो मोठा भाऊ आहे, तर माझा मोठा भाऊ हा काय झाला, हा 10वी तो पास पण नाही आहे. 3 विषय बॅक आहेत त्याचे आणि त्याच्यानंतर त्याने सांगितलं की आपल्याला शिक्षणाचं काही सांगायचं नाही, आपल्याला पैसे कुठून येतात ती गोष्ट महत्वाची. मग त्यानं काय केलं की त्यानं अकोटला एक टेलरिंगचं दुकान टाकलं. अगोदर तो दुसरीकडे शिकला, मग भाड्यानं दुकान घेतलं आणि रेंटवर ते दुकान घेतलं आणि त्यानं ते कटे वगैरे शिकून घेतली आणि 3-4 कारागीर हाताखाली ठेवले. मग त्यानं 15 ते 20 वर्ष ते दुकान चालवलं. मग ते दुकान चालवत असताना मग जसे जसे त्याच्याकडे पैसे आले, काही शेती तो लागवडणी करायचा. मग 8-8, 10-10 एकर, मग हळूहळू मग त्याच्यानंतर मग त्याच्याकडे पैसे जसे जसे येत गेले तर त्यानं काय केलं, 1.5 एकर, 2 एकर, 2.5 एकर, मग कधी 4 एकर असं करता करता शेती विकत घेणं चालू केली. आज त्यानं स्वतःच्या नावानं जवळपास 18 एकर शेती त्यानं स्वतःच्या नावानं विकत घेतलेली आहे. माझा मोठा भाऊ जो 10वी फेल आहे, 3 विषय बॅक. आणि घरी शेतामध्ये सध्या केळी आहे, केळीची बाग आहे, संत्र्याची बाग आहे, सध्या टोमॅटो आहे आणि त्याच्यानंतर सध्या शेतामध्ये वांगी आहेत सध्याच्या कंडिशनला. तर अशा पद्धतीचं तो काय करतो की चेंज करून नवीन नवीन प्रयोग करून करून काय करतो, तो उत्पादन घेत राहतो. तर मला हे सांगायचं आहे की कधी कधी काय होते की आपण काय करतो की आपण फक्त शिकतच बसतो, परंतु शिक्षण न घेतलेले लोक सुद्धा कधी कधी अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्योग व्यवसाय करू शकतात. आता शेती हे सुद्धा काय आहे की ऍग्रिकल्चर इंडस्ट्री आहे ना, तो सुद्धा एक उद्योगच आहे. मग आता तो काय करतो की कधी कधी त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतात. तो कधी कधी युट्यूबवर व्हिडिओज पाहत राहतो. त्यानंतर इथे PKV मधील काही अधिकाऱ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, माती परीक्षण करायचं का, त्याच्यानंतर पिकावरती कोणत्या प्रकारचा फवारा मारायचा, कोणतं खत टाकायचं, कधी काय करायचं, तर तो सुद्धा तज्ञ लोकांचं त्याच्यामध्ये मार्गदर्शन घेत राहतो. तर याच्यामध्ये मग मला हे सांगायचं आहे की आपण जरी समजा कधी कधी काय असते की आपलं एज्युकेशन नसलं, आपल्याकडे डिग्री जरी नसली, तरी आपण काय करतो की आपले जे अनुभव आहेत किंवा आजूबाजूचं जे वातावरण आहे, आजूबाजूच्या गोष्टी आहेत, त्याच्यामधून आपण बऱ्याचशा गोष्टी आपण शिकू शकतो आणि त्याच्यामधून मग आपण आपला जो व्यवसाय आहे हा डेव्हलप करू शकतो. माझ्या भावाने अशाच पद्धतीने काय केलं की शेतीचं जे आहे तर शेतीचं स्वरूप हे डेव्हलप केलेलं दिसून येते. तर त्यानं काय केलं की त्यानं त्याचं एकाच गोष्टीवरती फोकस राहिलं. त्याचं म्हणणं एकच होतं की माझ्या मोठ्या भावाचं की आपल्याकडे पैसा असला की आपण जगातली कुठलीही गोष्ट विकत घेऊ शकतो आणि शिकलेल्या लोकांना सुद्धा आपण आपल्या कामावरती ठेवू शकतो. इथे सुद्धा बरेचसे लोक जे आहेत इंडस्ट्रियलिस्ट, यांचं शिक्षण कमी आहे, परंतु ते खूप सगळे शिकलेल्या लोकांना, डिग्र्या घेतलेल्या लोकांना काय करतात, आपल्या कामावरती ठेवतात, पैशावरती नाचवतात त्यांना. बरोबर आहे ना. तर मग हा जो फॅक्टर आहे हा फॅक्टर सुद्धा महत्वाचा आहे. आपण जर छोटा मोठा उद्योग डेव्हलप केला आणि आपलं जर आपण कॅपिटल, आपलं भांडवल आपण वाढवत नेलं, आपला व्यवसाय बिझनेसचं स्वरूप जर आपण वाढवत नेलं, तर आपण खूप सगळ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. तर माझा भाऊ आता माझ्या शेतामध्ये रोज जवळपास तुम्हाला सांगतो की 15 ते 20 मजूर कामाला असतात. मग ते गवत काढण्यासाठी असो, फवारणी मारण्यासाठी असो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असो, जवळपास 20 ते 25 किंवा 15 ते 20 लोक रोज आलटून पालटून वेगवेगळ्या कामासाठी कामाला तो ठेवतो. त्यानं काय केलं, त्यानं एक रोजगार उपलब्ध करून दिला. त्यानं जो कृषी व्यवसाय आहे, कृषी उद्योग आहे, हा त्यानं चांगल्या पद्धतीने चालू केला. तर मग आपणही आपल्या फील्डमध्ये जर आपलं जर एज्युकेशन असेल तर आपण आपल्या एज्युकेशनचा उपयोग सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायासाठी आपण करून घेऊ शकतो. त्यासोबतच जे लोक शिकलेले नसतील तर ते युट्यूबला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही युट्यूबवरून सुद्धा तुम्ही ऐका किंवा इतर तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे तशा स्वरूपाचे इतर व्यवसाय करणारे लोक सुद्धा असतात, त्यांच्या व्यवसायाला तुम्ही व्हिजिट करू शकता निरीक्षणाच्या माध्यमातून.
काही प्रश्न असतील तर त्यांना विचारण्याच्या माध्यमातून माहिती काढून तुम्ही काय करू शकता की तुम्ही माहिती एकत्रित करू शकता. माहिती एकत्रित करून आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी तुम्ही शिकून तुम्ही तुमचा उद्योग काय करू शकता, तुम्ही चांगला करू शकता. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे की स्किल डेव्हलपमेंट. तुमच्या हाताला स्किल आलं पाहिजे. तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय केव्हा चांगला करू शकणार, तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये चांगलं स्किल आलं तर. तुमचं फोटोग्राफी आहे तर तुम्हाला सुद्धा आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागणार त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. आता AI आलेला आहे, बरोबर आहे ना. आता AI आलेला आहे. मी सुद्धा फोटो काढायचा असला, फोटोमध्ये काही चेंजेस करायचं असलं की लवकर ChatGPT ला कमांड दिली की मला जसा पाहिजे तसा तो फोटो तयार करून देऊ शकतो, बरोबर आहे ना. मग असे चॅलेंजेस सुद्धा राहतात. मग या चॅलेंजेसला आपण आपला व्यवसाय जो आहे, कारण सगळे लोक आता मोबाईलवर फोटो बनवतील, बरोबर आहे ना. तर मग आपण समथून डिफरन्स आपण काय करू शकतो. अशा चॅलेंजेसला आपल्याला चॅलेंजेस राहतात, आव्हानं स्वीकारावे लागतील आणि आपला व्यवसाय अशा युगात आपला चांगला चालला पाहिजे. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल की नवीन नवीन स्किल आत्मसात करावे लागतील. कारण तुम्हाला सांगतो की नोकिया कंपनी होती. नोकिया कंपनी काय झालं की नोकिया कंपनी अगोदर भरपूर प्रचार प्रसार असायचा, परंतु आता नोकियाचे जे काही मोबाईल वगैरे आहे ते बिलकुल आपल्याला दिसत नाही आहे. तो एक काळ होता की त्या नोकियाचे खूप सगळे ऍडव्हर्टाइजमेंट असायचे, परंतु नोकिया काय झालं की तो फ्लेक्झिबल राहिला नाही आहे. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक राहिला नाही आहे, काळानुसार तो बदलला नाही आहे. त्यामुळे त्याचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते सगळे कालबाह्य झालेले आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामुळे आपल्याला जग जसं जसं पुढे जाईल, जगामध्ये जशा जशा प्रकारच्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येणार आहे, त्या टेक्नॉलॉजी आपल्याला सगळ्यांना आत्मसात कराव्या लागतील. ते सगळं स्किल आपल्याला शिकावं लागणार आहे. नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला शिकावं लागणार आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आता स्किल का आवश्यक आहे. आता तुम्ही जो व्यवसाय करता, ज्याही प्रकारचा तुम्ही व्यवसाय करत असाल, तर तुमच्या व्यवसायामधलं म्हणजे तुम्ही काय करणार आहे की तुम्हाला फक्त मॅनेजमेंट करून चालणार नाही आहे की फक्त आपण कामावरती वर्कर ठेवायचे, त्यांच्याकडून सगळे काम आपण करून घ्यायचे. पण त्या व्यवसायातले सगळ्या गोष्टी सगळ्यात अगोदर तुम्हाला आल्या पाहिजे. जो कुठला तुम्ही व्यवसाय करता त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. तर काही दिवस आधी एक व्हॉट्सअपवर एक छोटासा व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओज मध्ये तो एक SBI चा कर्मचारी होता, त्याने मला तो पाठवलेला होता. आता त्याच्यामध्ये त्यानं असं सांगितलेलं होतं की तो सांगत होता की एका व्यक्तीने काय केलं की हॉटेल टाकलं, हॉटेलचा व्यवसाय, रेस्टॉरंटचा व्यवसाय, आणि त्याच्यामध्ये मग त्यानं वर्कर कामावरती ठेवलेले होते जे कुक आहेत ते. तर मग आता त्यातले एक दोन कुक जे आहेत तर अतिशय सुंदर स्वयंपाक बनवायचे, चांगले मेनू बनवायचे आणि त्यांच्या हाताला टेस्ट असायचे. आणि त्याच्यामुळे मग त्या रेस्टॉरंट मधले, त्या हॉटेलमधले जे काही ग्राहक आहेत हे सगळे वाढले आणि खूप सगळे लोक गर्दी करायचे जेवणासाठी. मग आता परंतु काही दिवसांनी काय झालं की त्यातले जे दोन कुक आहेत तर ते जवळपास महिना दीड महिन्याच्या लंब्या सुट्टीवरती चालले गेले. मग काय झालं की चांगले जेवण बनवणे, चांगलं मेनू बनवणे याचा प्रॉब्लेम तयार झाला. कारण ज्यांच्या हाताला चव होती, जे चांगल्या प्रकारचे जेवण बनवत होते, ते लंब्या सुट्टीवर चालले गेले 1.5-2 महिन्याच्या. आणि मग कारण ते मग त्याच्यानंतर ते चांगल्या पद्धतीने जेवण बनवू शकत नव्हते त्या हॉटेलमध्ये. आणि मग त्याच्यामुळे ग्राहकांना पाहिजे तशी क्वालिटी मेंटेन होत नव्हती, ग्राहकांना पाहिजे तशी जेवणामध्ये क्वालिटी भेटत नव्हती. त्याच्यामुळे हळूहळू त्याच्यामधले जे ग्राहक आहेत हे काय झाले, हे कमी झाले. ग्राहक काय झाले, कमी झाले आणि त्यांचा जो इन्कम आहे हे घसरलं. मग आता त्या ठिकाणी तो जो मालक होता, त्या हॉटेलचा जो मालक होता किंवा रेस्टॉरंटचा जो मालक होता, त्या मालकानं जर जेवण कसं बनवायचं ह्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी शिकून घेतल्या असत्या. आणि ज्या काळामध्ये त्याचे एम्प्लॉई सुट्टीवर आहे त्या काळामध्ये जर त्यानं तेवढा जो पर्याय आहे तो यूज केला असता, त्याने जेवण चांगल्या पद्धतीने बनवता आलं असतं त्याला, बरोबर आहे ना. तो काही काळ जर त्याला काढता आला असता तर त्याचं जे हॉटेल आहे तर त्याचे जे ग्राहक आहे ते कमी झाले नसते, त्याचं इन्कम बसलं नसतं. तर मग त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की मग अशाच पद्धतीनं तुमचा व्यवसाय हा कुठल्याही स्वरूपाचा असू द्या, तुमच्या व्यवसायातल्या प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती ही तुम्हाला असली पाहिजे. ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता आली पाहिजे जी तुमच्या व्यवसायात तुम्ही करता. तर मला या स्टोरी मधून हेच सांगायचं आहे. तर त्या हॉटेल मालकाला जर चांगलं जेवण बनवता आलं असतं, त्याचे ग्राहक कमी झाले नसते आणि त्याचं जे उत्पन्न आहे ते व्यवस्थित सुरळीत चालू राहिलं असतं. असा प्रॉब्लेम तुमच्यासोबत सुद्धा येऊ शकतो. मधात एखादा काही प्रॉब्लेम येऊ शकतात, एम्प्लॉईज कधी कधी सुट्टीवर जाऊ शकतात. मग ते त्यांना जे काम येते ते जर कोणीच करू शकत नसेल तर मग प्रॉब्लेम राहतो ना. कधी कधी कुठल्या संस्थांमध्ये अकाउंटंट राहतात, जे अकाउंटंट राहतात, अकाउंटंटला जे काम करता येते ते बाकी कोणाला जमत नाही आहे.
त्यानं जर वेळोवेळी रिझाईन दिलं तर काय होते की बाकीच्यांना मग कोणालाच ते तशा प्रकारचे जे हिशेब आहेत ते मेंटेन करता येत नाहीत. काय होतात मग प्रॉब्लेम होतात. मग त्याच्यामुळे मग आपण आपल्या व्यवसायामध्ये असा काहीतरी पर्याय उपलब्ध करून ठेवला पाहिजे की अशा प्रकारची जर कुठली समस्या आली तर आपल्याला त्याच्यावरती काहीतरी वेळोवेळी तोडगा काढता आला पाहिजे. तर अशा प्रकारचं काहीतरी आपण एक जी पद्धत आहे ही लागू केली पाहिजे आपल्या व्यवसायामध्ये. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर एकदा काय झालं होतं, एकदा रतन टाटांचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे. तर एकदा ते रतन टाटा आणि त्यांचा ड्रायव्हर आणि रतन टाटा सोबत त्यांचे फॅमिली मेंबर 4-5 जण म्हणजे किंवा त्यांचे व्यवसायातले 4-5 लोक त्याच्या सोबत होते. तर मग हे जे आहेत हे रस्त्यानं कारमध्ये जात होते आणि कार खूप दूर गेल्यानंतर काय झालं की कारचा एक जे टायर आहे हे काय झालं, त्या टायर मध्ये खिळा घुसला आणि ते टायर बसलं, पंक्चर झालं. आणि मग त्यानंतर ती गाडी थांबली तिथे. त्या गाडीतले सगळे लोक उतरले, रतन टाटा सुद्धा उतरले आणि तो ड्रायव्हर सुद्धा उतरला. आणि मग तो ड्रायव्हर जो आहे तर ड्रायव्हर काय करत होता की ते टायर काढून तिथे चेंज करण्याचा तो प्रयत्न करत होता, पण ते टायर त्याच्याकडून काही लवकर निघत नव्हतं. त्याला ते काढण्यामध्ये काहीतरी अडचण येऊन राहिली होती. मग ते रतन टाटांच्या लक्षात आलं. मग रतन टाटा जसे गाडीतून उतरले तर इतर लोकांसोबत न जाता ते त्या ड्रायव्हरला मदत करण्यासाठी त्या कारच्या खाली घुसले, त्या गाडीच्या खाली गेलेत आणि त्याला मदत करू लागले. आणि 10-15 मिनिट काय केलं की त्याला मदत केली आणि ते टायर चेंज करण्यात आलं. आणि त्यानंतर मग ते रतन टाटा त्या गाडी खालून निघाले. मग आता गाडी खालून निघाल्यानंतर, कार खालून निघाल्यानंतर मग बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या सोबत जे होते तर ते त्यांना विचारत होते रतन टाटांना, तुम्ही एवढे मोठे उद्योजक, तुम्हाला काय गरज होती त्या एम्प्लॉईची, त्या ड्रायव्हरची तुम्हाला मदत करायची, त्याने ते टायर चेंज करून घेतलं असतं, बरोबर आहे, तुम्हाला काही आवश्यकता नव्हती. मग रतन टाटांनी त्यांना हे उत्तर दिलं की मी एक मोठा उद्योजक आहे, मी एक मोठा एंटरप्रेन्युअर्स आहे आणि माझ्या उद्योगामध्ये जे एम्प्लॉईज आहेत, जे कर्मचारी असतात, त्यांना जर एखादी टेक्निकल अडचण येत असेल आणि ती अडचण त्याच्याकडून सॉल्व्ह होत नसेल तर ती सगळ्यात अगोदर मला सॉल्व्ह करता आली पाहिजे. ती अडचण, तो टेक्निकल प्रॉब्लेम मला सोडवता आला पाहिजे. ऍज अ एंटरप्रेन्युअर्स म्हणून मी एक उद्योजक आहे, त्या व्यवसायाचा मालक आहे, तर सगळ्यात अगोदर ती अडचण मला सोडवता आली पाहिजे. मी त्याला ते सांगू शकलो पाहिजे, इथपर्यंत मी तयार असलो पाहिजे. तर ते माझं कर्तव्य होतं की माझ्या एम्प्लॉईजला ती टेक्निकल अडचण आली, त्याला ते चेंज करण्यामध्ये अडचण येऊन आली होती, म्हणून मग मी त्याची मदत करायला गेलो. आणि असं प्रत्येक, मला हेच या स्टोरीमधून काय सांगायचं आहे की तुम्ही उद्योग व्यवसाय कुठलाही करा, तुम्ही जर तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये काही एम्प्लॉईज तुम्ही कामावर ठेवत असाल तर त्यांना जर एखादा प्रॉब्लेम येत असेल तर तो प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यात अगोदर सोडवता आला पाहिजे, तुम्हाला तो निकाली काढता आला पाहिजे. इथपर्यंत तुम्ही काय पाहिजे, तुम्ही त्या गोष्टीमध्ये निष्णात पाहिजे, तुम्ही तज्ञ पाहिजे, बरोबर आहे ना. तर त्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायाचं इतंभूत नॉलेज हे असलं पाहिजे, टोटल नॉलेज आपल्या व्यवसायाचं असलं पाहिजे. त्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आता प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सांगतो, आता क्षेत्र कुठलेही असो, आता विविध क्षेत्रामध्ये काय करतात की ज्या नोकऱ्या आहेत, नोकऱ्यांवरती अपॉइंट करतात लोक, बरोबर आहे. मग आता नोकऱ्यांवरती जेव्हा लोक अपॉइंट करतात तर त्यांना एकदम कामावरती ठेवण्यात येते का, त्यांना एकदम म्हणजे काउंटर सांभाळायला दिलं जाते का. समजा अकाउंटंट असला, अकाउंटंटला एकदम त्याला काय केलं की त्याला एकदम त्याचं काम दिलं कंपनीमध्ये, मग त्याला ते अकाउंट मेंटेन करता येणार आहे का, नाही. एखाद्याला कॅश विभागामध्ये ठेवलं कॅशियर म्हणून, मग त्याला एकदम त्याला कॅशचे व्यवहार त्याला सांभाळता येतील का, नाही. तर त्याला त्याचं काय केलं जातं की प्रत्येक ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जेव्हा माणूस आहे किंवा व्यक्ती आहे तर ह्युमन रिसोर्स जो आहे, जो म्हणजे त्याला भरती केली जाते, रिक्रुटमेंट त्याची केली जाते, त्यावेळेला त्याला सगळ्यात अगोदर काय केलं जाते, त्याला ट्रेनिंग दिली जाते, त्याला प्रशिक्षण दिले जाते की त्याच्या कामाचं स्वरूप त्याला समजून सांगितलं जाते. कारण कसं त्याला एकदम जे काम आहे त्याला करता येणार नाहीये. मग आता हे जे सगळे लोक, मग प्रायव्हेट सेक्टर असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टर असो, कुठलेही सेक्टर असू द्या, त्याच्यामध्ये जेव्हा नवीन कर्मचाऱ्याची जेव्हा भरती केली जाते तर तेव्हा त्याला काय केलं जाते, तेव्हा त्याला ट्रेनिंग दिलं जाते. आता येणाऱ्या दिवसांमध्ये आता जवळपास माझं ट्रेनिंग आहे 11, 12 आणि 13 ऑगस्टला. कशाचं, मी टाटा कंपनीचे आहे, टाटा कंपनीचा मी लीडर म्हणून मी काम करणार आहे 11, 12 आणि 13 तारखेच्या नंतर.
त्याच्यामध्ये माझं काम हे असणार आहे की जो अकोला जो तालुका म्हणजे अकोला जिल्हा जो आहे किंवा आजूबाजूचा जो एरिया आहे तर त्याच्यामध्ये माझ्या अंडरमध्ये 10 ऍडवायझर काम करणार आहेत आणि त्याच्या खाली बाकीचे अधिक लोक राहणार आहेत. तर त्यांना मग लोकांकडून पॉलिसीचा बिझनेस कसा करायचा, इन्शुरन्स जो आहे इन्शुरन्स पॉलिसीज कशा काढायच्या, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. तर आता माझं सुद्धा ट्रेनिंग असणार आहे 11, 12 आणि 13ला. त्याच्यामध्ये मी लर्निंग करणार, मी शिकणार आहे, कारण ती फील्ड नवीन आहे, इन्शुरन्सची आहे. तर असंच मग प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी नवीन नवीन व्यवसायामध्ये नवीन नवीन बिझनेसेस मध्ये जेव्हा आपण जातो किंवा जे करायला लागतो तर त्याच्यामधलं सुद्धा आपल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला आल्या पाहिजेत. तर त्यासाठी सुद्धा हे जे ट्रेनिंग्स आहेत हे आवश्यक राहतात. आज तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रानं इथे बोलावलं ट्रेनिंगसाठी. आता असं नाही आहे की आता बरेचसे जण तुम्ही तुमचा जो उद्योग व्यवसाय आहे आधीपासूनच काही जण करत आलेले आहे, तुम्हाला त्यातल्या जवळपास 99% तुम्हाला काही गोष्टी येतात, बरोबर ना. पण तरी सुद्धा तुम्हाला काही जणांना प्रॅक्टिकल नॉलेज राहते, काही जणांना प्रॅक्टिकल नॉलेज राहते, पण काही जणांना थिओरिटिकल नॉलेज राहत नाही. आता आज मी ज्या गोष्टी बोलून राहिलो त्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या नसतील बऱ्याच, बरोबर ना. तर काय होते की बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत प्रॅक्टिकल नॉलेज सोबत थिओरिटिकल नॉलेजची जेव्हा जोड भेटते तेव्हा तुम्ही 100% काय होता एकदम प्रिपेअर होऊन जाता त्या गोष्टीसाठी. तर मग अशा काही ज्या गोष्टी आहेत आपल्याला ट्रेनिंग्स मधून ह्या ऐकायला मिळत असतात. तर याच्यासाठी जे ट्रेनिंग्स आहेत याच्यासाठी ट्रेनिंग हे महत्वाचे राहतात. आता याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला सांगतो की सेक्टर हे कुठलेही असो त्या सेक्टरमध्ये ट्रेनिंग याच्यासाठी दिली जाते, कारण काय त्या कर्मचाऱ्याच्या हाताला स्किल आलं पाहिजे. आपला टॉपिक कुठला आहे, स्किल डेव्हलपमेंट. जर त्याला व्यवस्थित त्याचं काम समजावून दिलं तर तो व्यवस्थित पद्धतीने त्याचं काम करू शकणार आहे. जर त्याला त्याचं कामच व्यवस्थित समजून दिलं नाही, तो जो ट्रेन झाला नाही आहे, प्रशिक्षित झाला नाही आहे, तर त्याचं काम तो व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणून स्किल डेव्हलपमेंट. तर याच्यामध्ये स्किल हे आपल्या हाताला असलं पाहिजे. आपण ज्याही कुठल्या प्रकारच्या व्यवसायात आहे तर त्या व्यवसायातलं टोटल नॉलेज 100% नॉलेज हे आपण घेतलं पाहिजे. त्यातलं जे नवीन नवीन स्किल आहे, कुठले नवीन नवीन तंत्रज्ञान आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजेत. म्हणजे आपलं जे आपली जी गाडी आहे हे कुठे अडायला नको. तर त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हे अतिशय आवश्यक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आपण जो व्यवसाय आहे, आपण जो कुठल्या प्रकारचा व्यवसाय करत आहोत तर त्या व्यवसायातलं आपल्याला काय असलं पाहिजे, आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आता सध्या मी काय करत आहे की मी सुद्धा स्वतः एक व्यवसाय चालू केला आहे. आता मी जवळपास म्हणजे 6 महिने झाले मी माझ्या उद्यम रजिस्ट्रेशन केलेली आहे. माझ्या आईच्या नावाने एक संस्था रजिस्ट्रेशन केली, सौ सुनंदा बोंद्रे सेल्फ पब्लिशर उद्योग संस्था. त्या अंतर्गत आता मी काय करणार आहे, मला नवीन नवीन बुक्स लॉन्च करायचे आहेत. मी बुक्स लिहिणार आहे आणि त्या बुक्सला प्रकाशित करणार आहेत. मग त्याच्यामध्ये काही दिवाळी अंक असतील, त्यानंतर काही मॅगझिन्स असतील आणि काही मोटिवेशनल टॉपिकवर काही पुस्तकं असतील किंवा मग एज्युकेशनल टॉपिकवर काही पुस्तकं असतील. आणि त्याच्यासोबतच मग मी त्याचा उपयोग करून काय करत आहे, सध्याच्या घडीला आता उद्यापासून माझा प्रोजेक्ट लॉन्च होतो आणि हळूहळू आता अगोदर मी माझा अकोला जिल्हा, नंतर मग बुलढाणा, नंतर मग अमरावती असं एक एक करत हळूहळू मी पूर्ण महाराष्ट्र मी घेत आहे. तर विविध स्कूलवरती मला विद्यार्थ्यांसाठी मी स्पर्धा परीक्षांच्या पेपरचा उपक्रम लॉन्च करत आहे. मग आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या अगोदर 5 ते 6 वर्ष झाले मी स्वतः विविध स्कूलवरती गेलो. विविध स्कूलवरती मी ही उपक्रम राबवण्याचा अनुभव घेतला, विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं आणि बरेचसे टेक्निकल अडचणी ज्या आहेत, ज्या प्रॅक्टिक म्हणजे जेव्हा आपण वर्किंगवर जातो, फील्डवर जातो, तर फील्डवर गेल्यानंतर आपल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी येतात त्या सगळ्या अडचणी मी शिकलो. ते सगळे अनुभव मी शिकलो. 5 ते 6 वर्ष झाले आणि त्याच्यानंतर आता मी मोठ्या लेवलवर हा उपक्रम काय केला, स्टार्ट केलेला आहे. कारण काय आहे, कारण आता मला असं वाटतं की मी 100% काय केलंय की 100% आता अनुभव घेतला. आपल्याला 100% सगळ्या गोष्टी येतात, 100% सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे मी काय केलं, त्यातलं स्किल घेतलं मला जे आवश्यक असते ते. तर मग अशाच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये जे काही आहे तर ते 100% स्किल आपण आत्मसात केलं पाहिजे. स्किल जे आहे हे अतिशय महत्वाचं असते. आता मला हे विचारायचं की जे स्किल आहे, आता आपण बरेच वेळचं स्किल आहे, कौशल्य आहे, तर हे शब्द आपण वापरून आला. तर स्किल म्हणजे काय, तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये त्याची जी व्याख्या आहे तुम्ही सांगू शकता, डेफिनेशन तुम्ही सांगू शकता की स्किल म्हणजे काय, तुम्हाला काय वाटते त्याच्या संदर्भात तर तुम्ही सांगायचं आणि जे काही सांगायचं तर तुम्हाला या माईक मध्ये सांगायचं आहे. तुम्हाला काय वाटते स्किलच्या संदर्भात, स्किल म्हणजे काय सांगू शकता तुम्ही. चुकलं तर चालते, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपलं हे आहे ट्रेनिंग,
हे भाषण नाही आहे. तर आपल्याला वन वे कम्युनिकेशन करायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे, टू वे कम्युनिकेशन. काही मी बोलणार, काही तुम्ही बोला. आलं का लक्षात? स्किल म्हणजे माझा अनुभव, मी काय करू शकतो, माझ्या धंद्यात काय टाकू शकतो नवीन. आपल्याला म्हणजे स्किल कशाला म्हणू शकतो आपण, जे कौशल्य आहे. स्किल म्हणजे कुशलता. कुशलता. मग ती आपण कुशलता आपण कशी शॉर्ट मध्ये म्हणजे कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. काहीतरी नवीन करून काहीतरी. बरं ठीक आहे, याची डेफिनेशन वगैरे कोणी सांगू शकते? द्या यांच्याकडे माईक द्या. बरं तुम्हाला काय सांगता येईल स्किलच्या संदर्भामध्ये? स्किल कशाला म्हटलं जाईल तुमच्या